नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. तर आज 28 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली आणि मुलांनी आज जे विद्यार्थी मित्रांनो 50% मुलांनी चुका केल्या आणि एका चुकीमुळे जे 50% मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवण्यात आला. तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायची आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. तर आज 28 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाली, ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय होती, एका बॅच मध्ये त्यांनी किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटची किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, एक्सिलेंट साठी काय टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुप साठी काय टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर जे या ठिकाणी जे डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर उंची वगैरे किती घेतला जात आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय, रनिंग काढल्यावरची प्रोसेस काय आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्यामुळे त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलाय. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की आज 28 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात पहिली चूक तुम्हाला कोणती करायची नाही. तर पहा, आज जे विद्यार्थी मित्रांनो 28 नोव्हेंबरला ग्राउंड झालं, ज्या मुलांचं ग्राउंड 28 नोव्हेंबरला आज झालं तर ते मुलं 27 नोव्हेंबरलाच ग्राउंडवर हजर होते. ज्यांचा आज भरती झाली तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 17 नोव्हेंबर पासून रात्री 7 वाजतापासून सेंटरवर हजर होते. ठीक आहे, तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे. आणि मुलांनी जे आज चुका केल्या तर 28 नोव्हेंबरला त्या ठिकाणी आज आले, त्यांना असं वाटलं की आज 28 नोव्हेंबर आहे तर आजच मुलं त्या ठिकाणी ग्राउंडवर आले, तर त्यामुळे मुलांना घरी पाठवण्यात आलं डायरेक्ट. ठीक आहे, कारण की त्यांची भरती झाली होती. तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर जायचं आहे. ज्यांचं सुद्धा ग्राउंड आता आज 29 नोव्हेंबरला ज्यांचं ग्राउंड आहे त्या मुलांना 28 नोव्हेंबरला आजच त्या ठिकाणी रात्री जावं लागणार आहे. रात्री 7 वाजेपर्यंत 28 नोव्हेंबरला त्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे ज्यांचं 29 नोव्हेंबरला ग्राउंड आहे. ठीक आहे, सांगायचं एवढंच की आर्मीची जी भरती आहे हे एक दिवस अगोदर पासून जे त्या भरतीची प्रोसेस चालू होत असते. ठीक आहे, तर दुसरी चूक या ठिकाणी मुलांनी कोणती केली, सर्वात अगोदर आज जे मुलं या ठिकाणी रात्री 27 नोव्हेंबर पासूनच ग्राउंडवर हजर होते. रात्री 7 वाजतापासून सर्वात अगोदर त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना एंट्री दिल्या जात आहे. एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट ते चेक केलं जात आहे. आधार कार्ड ते चेक करत आहे, त्याचबरोबर जे आपली हॉल तिकीट चेक करत आहे आणि आपलं नोटरी त्याला ॲफिडेविट सुद्धा म्हटलं जाते. ह्या 3 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे. ज्यांनी नोटरी नेली नाही, ज्याने नोटरी नेली नाही, गेटवर नोटरी चेक केल्या जात आहे. ज्यांना नोटरी नेली नाही तर त्याला डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे. ठीक आहे, तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही. एक लक्षात ठेवा, आज ज्यांनी नोटरी केली नाही त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं गेट पासूनच. ठीक आहे, तर नोटरी तुम्हाला करायची आहे. ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल आजच करा, आताच करा, कारण की नोटरी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी जर नसेल तुमच्याजवळ तर गेटच्या अंदर एंट्री सुद्धा दिल्या जात नाही. ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर जे 28 नोव्हेंबरला ज्यांचं ग्राउंड झालं सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली. ह्या 3 डॉक्युमेंट, आधार कार्ड, त्याचबरोबर जे हॉल तिकीट, त्याचबरोबर नोटरी, तर ह्या 3 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली. आणि ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर 12 वाजतापासून त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन होत आहे. जशा हॉल तिकीट स्कॅन झाल्या तसंच जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 100-100च्या बॅचा होत आहे आणि सर्वात अगोदर ते हाईट मोजत नाही आहे, ते हाईट नंतर ते मोजत आहे. ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे त्यांनी बॅचा बसवल्या 100-100च्या ते बॅचा बसून राहिले. ठीक आहे, 100-100च्या बॅचा बसवल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे, 100च्या बॅचा बसवल्यानंतर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो एका ट्रॅकवर नेलं जात आहे. 100-100 मोजून 100-100 मुलं ते नेऊन राहिले आणि 10-10 मुलं एका रांगेमध्ये ते बसून राहिले. ठीक आहे, तर आज जे 100 मुलं त्यांनी एका बॅच मध्ये सोडले आणि 100 पैकी फक्त त्यांनी जे 50 मुलं घेतले जे की सर्वात चांगले मुलं त्यांनी घेतले, ज्यामध्ये ऍक्सिलेंटचे 20 ते 21 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे 29 मुलं त्यांनी घेतले. आणि 1600 मीटर रनिंग साठी टायमिंगचा जर आपण विचार केला तर ऍक्सिलेंट साठी पूर्ण त्यांनी टाइम दिला. तर ऍक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर जेवढे पण मुलं आले त्यांना जे ऍक्सिलेंट मध्ये त्यांनी घेतलं आणि 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत सेकंड ग्रुपचे मुलं घेतले. तर टोटल त्यांनी 50 ते 52 मुलं त्यांनी आज घेतले. ठीक आहे, 100 मुले सोडत आणि 100 पैकी 50-52 त्यांनी आज मुलं घेतले. तर टायमिंग सुद्धा चांगला दिला जात आहे. ऍक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत कोणी या ठिकाणी रनिंग काढत आहे, चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. ठीक, ज्यांनी रनिंग काढली त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना तिथूनच घरी पाठवण्यात येत आहे. ज्यांनी रनिंग काढली त्यांची आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. ज्यांनी रनिंग काढली त्यांना एका तिथं बसून ठेवलं जातं आणि सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात. या ठिकाणी ज्यांनी ऍक्सिलेंट मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ऍक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी
काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि आणखीन त्या ठिकाणी लॉंग जम्प मुलांची घेतलं जात आहे. लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग ते घेत आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्स घेतल्या जात आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुलअप्स घेतल्या जात आहे. 10 पुलअप्स काढल्या 40 गुण तुम्हाला भेटते. ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर सुद्धा आणखीन त्या ठिकाणी काय होत आहे, मुलांची उंची घेतल्या जात आहे. तर उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे. काय काय मुलं उंचीमध्ये सुद्धा कटत आहेत. ठीक आहे, आणि छाती सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जातात. 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर छातीमध्ये सुद्धा रनिंग काढून सुद्धा काही मुलं छातीमध्ये कटत आहे, उंचीमध्ये सुद्धा मुलं कटत आहे. ठीक आहे, तर अशी त्या ठिकाणी जे प्रोसेस आहे आणि हे उंची छाती झाल्यानंतर सुद्धा आणखीन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागते तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमेशियल तुम्हाला सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे, त्याचबरोबर 25 ते 50 फोटो तुम्ही सोबत न्या, त्याचबरोबर जे सरपंच रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर जे नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर नोटरी करून घ्या, नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी हे जे तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि प्रत्येकाच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो झेरॉक्स सुद्धा घेतल्या जातात. एक झेरॉक्स मुलांपासून घेतल्या जात आहे. तर ज्यांचे रनिंग निघत असेल तर 50 फोटो द्या, कारण की 25 फोटो जे आहे 25 फोटो ज्या दिवशी रनिंग काढले तुम्ही त्या दिवशी लागते आणि 25 फोटो मेडिकलला सुद्धा लागते. ठीक आहे, नोटरी त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांनी नोटरी नेली नाही त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तुमच्याजवळच तो फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून. जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला तर तुम्हाला जे आहे त्या सायबर कॅफेला जे आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून फॉर्म दिलाय, तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आहे आणि त्याला म्हणायचं की मला जे आहे नोटरी करून दे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जे वकिलाचे घर असते, प्रत्येक गल्लोगल्ली जे वकिलाचे घर असते आणि त्यांच्या घरासमोरच काळ्या कलरची पाटी लागली राहते ॲडव्होकेट म्हणून आणि इथं नोटरी करून भेटते. तर डायरेक्ट तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आणि वकिलाच्या घरी जाऊन तुम्हाला म्हणायचं की मला नोटरी करून द्या म्हणा. तो फॉर्म द्यायचा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर आणि त्याला म्हणायचं की ह्या फॉर्मवर जे तुम्ही नोटरी करून द्या मला, तर ते तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. 100 ते 150 रुपयातच नोटरी करून भेटते. ठीक आहे, ज्यांना जर एखाद्या वकिलांनी तुम्हाला म्हटलं 1000 रुपये लागते, 500 रुपये लागते, त्याच्याजवळ करू नका. एखादा म्हणत असेल 400 लागते, 300 लागते, त्याच्याजवळ करू नका. तर 10 घरी तुम्ही त्या ठिकाणी घुमा, 100 ते 150 रुपयातच नोटरी करून भेटते. ज्यानं 100-150 रुपये म्हटलं त्याच्याजवळ करून घ्यायची नोटरी. तर नोटरी करून घ्या तुम्ही, आत्ताच्या आता करा, आजच्या आज करा, कारण की ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, उद्या असेल किंवा आज असेल ग्राउंड, तर नोटरी आताच करून घ्या. नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी जर तुम्ही त्या ठिकाणी नेली नाही तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, कारण की आज पहिलाच दिवस सुद्धा भरतीचा, तर भरपूर मुलांना घरी पाठवण्यात आला आणि मी तुम्हाला या अगोदरपासून सांगत आलो आहे की नोटरी लागते त्या ठिकाणी, नोटरी लागते त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुम्हाला मी अगोदरपासून सांगत आलो आहे की नोटरी करून घ्या. ठीक आहे, तर नोटरी त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांनी नोटरी नेली त्यांना घरी पाठवण्यात येत आहे. तर आता नोटरी करून घ्या. अशा प्रकारे नोटरी करायची आपल्या जिल्ह्यामध्ये करू शकता तुम्ही, किंवा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबईमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटायला स्टुडिओमध्ये. जय हिंद, जय